नमस्कार. मी डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर. आज आपल्यासमोर विवेकशील आद्य शंकराचार्य या विषयावर बोलणार आहे. तत्पूर्वी आपण शंकराचार्यांविषयी थोडक्यात माहिती घेऊ. शंकराचार्य यांचा जन्म इसवी सन 788 या वर्षी झाला. ते केरळ राज्यातील कालडी या गावी जन्माला आले. त्यांच्या वडिलांचं नाव शिवगुरु असं होतं. शंकराचार्य लहान होते तेव्हाच त्यांचे वडील निधन पावले आणि नंतर त्यांच्या आईने त्यांचं संगोपन केलं, त्यांना शिक्षा दिली आणि त्यानंतर काही वर्ष ते घरी राहिल्यानंतर शंकराचार्यांनी संन्यास घेण्याचा निश्चय केला आणि आईच्या परवानगीने ते गुरुच्या शोधात निघाले आणि त्यांना त्या ठिकाणी गोविंद गुरु यांची भेट झाली. गोविंद गुरूंच्या विचाराने ते प्रभावित झाले आणि त्यांनी गोविंद गुरु यांना अनुग्रह करण्याची विनंती केली. गोविंद गुरूंनी त्यांची परीक्षा घेतली आणि त्यांना अनुग्रह केलं. आता हे गोविंद गुरु कोण, तर ते गौडपादाचार्य जे आहेत त्यांचे ते शिष्य, आणि म्हणून शंकराचार्य हे गौडपादाचार्य यांना आपले गुरुचे गुरु, परमगुरु असं म्हणायचे. तर गौडपाद हे कोण, तर अद्वैत वेदांताचे आग्रही पुरस्कर्ते होते आणि त्यांचे शिष्य म्हणजेच गोविंद गुरु आणि त्यांचे शिष्य शंकराचार्य. अर्थात गुरुच्या गुरुकडून जी अद्वैताची परंपरा आलेली आहे ती शंकराचार्यांपर्यंत पोहोचलेली ती अशा पद्धतीने. शंकराचार्यांनी अद्वैताचा जो विचार आहे तो बालपणातच शिकलेला होता आणि त्या अद्वैताच्या विचाराला अनुसरून शंकराचार्यांनी संबंध भारत भ्रमंती केलेली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. भारतामध्ये फिरत असताना, वेगवेगळ्या राज्यातून जात असताना त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या संस्कृतींचा त्यांनी अभ्यास केला, वेगवेगळ्या समाज व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला, मानवी प्रवृत्तीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि जसा वेळ भेटेल तसा त्यांनी अनेक ग्रंथांची सुद्धा रचना केलेली आहे. त्यात प्रामुख्याने म्हणजे शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान म्हणून जेव्हा आपण पाहतो तर प्रामुख्याने उपनिषदांवरचं त्यांचं जे काही भाष्य आहे ते आपण पाहत असतो. परंतु शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान हे फक्त उपनिषदांच्या भाष्यांवर अवलंबून आहे असं म्हणणं संयुक्तिक वाटणार नाही. खऱ्या अर्थानं अनेक उपनिषद आहेत. माझ्याकडे इथे ईशादी उपनिषद म्हणजे याच्यामध्ये अशा 9 उपनिषदांचा हा संग्रह आहे आणि या सगळ्या उपनिषदांवर शंकराचार्यांचं भाष्य आहे. याशिवाय छांदोग्य उपनिषद सुद्धा आहे, त्यावर सुद्धा स्वतंत्रपणे शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा बृहद उपनिषद आहे, बृहद मानला जाणारा हा बृहद आरण्यक उपनिषद आहे, याच्यावर सुद्धा शंकराचार्यांनी आपलं भाष्य लिहिलेलं आहे. आणि बहुतांश अभ्यासक, बहुतांश विद्वान असं मानतात की शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान जे आहे ते या सगळ्या भाष्यांमधून अभिव्यक्त झालेलं आहे. परंतु मला असं वाटतं की इतक्यापुरतं शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान आपण मर्यादित ठेवता कामा नये. शंकराचार्यांनी या उपनिषदांमध्ये जे काही सांगितलेलं आहे, ज्या श्लोक आहेत, जे मंत्र आहेत, त्या मंत्रांचं विश्लेषण केलेलं आहे, त्याचा अर्थ निरूपण केलेलं आहे आणि हे करत असताना त्यांनी वेगवेगळे दृष्टांत वगैरे दिलेले आहेत आणि ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु तेच इतकंच त्यांचं तत्त्वज्ञान आहे असं म्हणून चालणार नाही. कारण जसं जसं ते भारत भ्रमंती करत होते तसतसे त्यांचे जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाच्या आधारावर सुद्धा त्यांनी काही ग्रंथांची रचना केलेली आहे. त्यात आपण तत्वबोध या ग्रंथाचा उल्लेख करू शकतो, तर विवेक चूडामणी या ग्रंथाचा उल्लेख करता येईल, अपरोक्ष अनुभूती आहे, सौंदर्य लहरी आहे आणि याशिवाय द्वादश मंजरी असे छोटे छोटे त्यांनी पद्य पण लिहून ठेवलेले आहेत, ज्याला आपण भजगोविंदम या नावाने आज ओळखतो. अशा अनेक ग्रंथांची रचना सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की उपनिषदांवरचं त्यांचे जे भाष्य आहे ते उपनिषदांचं तत्त्वज्ञान झालं, परंतु स्वतंत्रपणे त्यांनी ज्या ग्रंथांची रचना केलेली आहे ते खऱ्या अर्थानं त्यांचं तत्त्वज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्या साहित्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा मला असं वाटतं की शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान हे मुळात आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, यात कुठलीही शंका नाही. मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा ते ब्रह्म या तत्वाला सर्वस्व मानतात किंवा मूळ तत्व मानतात तेव्हा त्या ब्रह्माची सिद्धी
सिद्ध करण्यासाठी, अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं तार्किक मांडणी केलेली आहे, तो तार्किक दृष्टिकोन त्यांचा खूप महत्त्वाचा आहे. त्यांचा तर तात्विक दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे आपण पाश्चात्य म्हणजे बुद्धिवादी तत्त्वज्ञ आहेत त्यांना जेव्हा पाहतो तर त्यांची तुलना शंकराचार्यांसोबत नाही करता येणार. कारण भारताच्या भूमीवर ज्या लोकांनी तार्किक दृष्टिकोनातून युक्तिवाद केलेले आहेत त्याचा आधार अनुभव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा या अनुभवाच्या आधारे तार्किक मांडणी करण्याचा प्रयत्न शंकराचार्यांनी केला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांचा मूळ हेतू जरी आध्यात्मिक असला तरी त्याची मांडणी तार्किक स्वरूपातून केलेली आहे. त्या तार्किकतेला अनुभवतेचा आधार आहे आणि हे जे तत्त्वज्ञान या पद्धतीनं जे तत्त्वज्ञान मांडले हे मांडत असताना त्यांनी नैतिक आचरणाला फार महत्त्व दिलेलं होतं. हे नैतिक आचरण नेमकं कुठं रुजवायचं असतं ते समाज जीवनामध्ये रुजवायचं असतं. अशा पद्धतीनं त्यांचं तत्त्वज्ञान हे असं विस्तारित झालेलं आहे. म्हणजे केवळ ते अध्यात्मापुरती किंवा धर्मापुरतं मर्यादित नव्हतं, ते समाज जीवनामध्ये कशा पद्धतीनं रुजवता येईल यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले होते. मी या ठिकाणी आजच्या या व्हिडिओला विवेकशील आद्य शंकराचार्य असं जे नाव दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की शंकराचार्यांच्या या सगळ्या साहित्याचा आढावा जर आपण घेतला तर ते एका अर्थाने विवेकशील पुरुष आहेत. त्यांनी विवेकाचा पुरस्कार केलेला आहे, विवेकाचं ते समर्थन करतात असं दिसून येतं. म्हणजे विवेकाचं समर्थन आणि विवेकाचा पुरस्कार का केला हा एक वेगळा विषय आहे, परंतु ते विवेकशील कसे काय ठरतात तर याचा अर्थ असा आहे की याचा एक विषय असा आहे की मुळात जे माणसं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक करून जीवन जगतात ते विवेकशील असतात असं मला वाटतं. आणि शंकराचार्य त्यापैकी एक आहेत. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला खतपाणी घातलेलं दिसून येत नाही. ईश्वरनिष्ठ असणं, आध्यात्मिक असणं हा एक वेगळा विषय आहे, परंतु त्या ईश्वराला अनुसरून तुम्ही असे कर्म केले पाहिजेत आणि ते जर नाही केले तर तुमच्या आयुष्यामध्ये असं इष्ट होईल, असं अनिष्ट होईल, अशा पद्धतीने जे विचार मांडले जातात ती अंधश्रद्धा आहे. आणि अशा प्रकारची अंधश्रद्धा ही शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानात कुठेतरी आहे असं मुळीच नाही. म्हणजेच काय, ते अंधश्रद्धेच्या विरोधी जाऊन विवेकशील जे तत्त्वज्ञान आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं भजगोविंदम नावाचं जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मुळात काही जे श्लोक आहेत ते त्यांचे आहेत आणि काही श्लोक ही त्यांच्या शिष्यांनी गायलेली आहेत असं सांगतात, परंतु मुळात त्यांच्या त्या प्रभावामुळे, त्यांच्या त्या विचाराचा प्रभावामुळेच खऱ्या अर्थाने त्यांच्या शिष्यांनी हे सगळे विचार मांडलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. तर या सगळ्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर शंकराचार्य हे कशा पद्धतीने विवेकशील पुरुष आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यांचे जे स्वतंत्र ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हा त्यांचा अपरोक्ष अनुभूती नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये प्रामुख्याने त्यांनी उपनिषदातील जे काही सूत्र आहेत त्या सूत्रांचा आढावा घेत किंवा त्याच्या आधारावर ब्रह्म कसं आहे, जगत कसं आहे, या आत्म्याचं स्वरूप काय आहे, साधन चतुष्टी काय आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय त्यांचा हा विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे, हा एक त्यांचा स्वतंत्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथातून त्यांचं स्वतंत्र तत्त्वज्ञान सुद्धा आपल्याला मांडता येऊ शकतं. याशिवाय त्यांचं सौंदर्य लहरी नावाचा एक ग्रंथ आहे, तोही खूप मार्मिक स्वरूपाचा ग्रंथ आहे. आणि या सगळ्या ग्रंथाच्या आधारावर शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान हे केवळ उपनिषदांवर आधारित आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्यांचा जो भारत भ्रमणचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपल्याला शेवटच्या क्षणामध्ये, शेवटचा याचा अर्थ काय की शंकराचार्यांचं आयुष्य जे आहे ते 32व्या वर्षापर्यंतच होतं. वयाच्या 32व्या वर्षी ते या जगाची जे जग सोडून गेलेले आहेत ते त्यांचं निधन झालं आणि म्हणून त्यांचा जो काळ आहे तो फार कमी आहे. या शेवटच्या काळामध्ये जेव्हा आपण पाहतो की शंकराचार्य हे केवळ ब्रह्म या तत्वापुरते मर्यादित राहिलेले नव्हते, त्यांच्या विचारामध्ये एक व्यापकता आलेली आपल्याला पाहायला मिळते. या जगाची उत्पत्ती ब्रह्माने केली हे ते उपनिषदाच्या आधारावर म्हणाले आणि उपनिषदाच्या आधारावरच त्यांनी या जगाची निर्मिती करत असताना ब्रह्माने माया सोबत घेऊन या जगाची निर्मिती केली आहे. परंतु जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, विद्यासमोर येते तेव्हा ही मायास्वरूपी अविद्या नाश पावते अशा प्रकारचा विचार सुद्धा त्यांनी मांडलेला होता. हे खरं आहे, परंतु उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने जेव्हा ते काशीच्या परिसरामध्ये भ्रमंती करत होते
तेव्हा त्यांना काही अनुभव आले आणि त्या आधारावर त्यांनी असं जाणलं की हे ब्रह्म शेवटी काय आहे, तर ते शिवच आहे आणि या शिवाचं अस्तित्व मात्र शक्ती बिना नाही. म्हणून ते काही एका ठिकाणी म्हणालेत की शक्ती बिना शिव नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, तर ही माया स्वरूप जी शक्ती आहे ती शिवासोबत कायमची असते आणि म्हणून या जगाची निर्मिती वारंवार होत असते. हे जग मिथ्या आहे तर ते कसं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन होत असते म्हणून ते मिथ्या आहे, ते असत्य आहे असं त्यांनी मांडलेलं नाही. तर ते शंकराचार्यांचं हे फार सुंदर त्यांनी म्हणजे जेव्हा निर्वाण अष्टकम लिहिलं त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांनी शिवोम शिवोम सच्चिदानंद स्वरूपम शिवोम, म्हणजे स्वतः मी कोण आहे असं जेव्हा त्यांना प्रश्न पडला तर त्याचं उत्तर म्हणून त्यांनी निर्वाण अष्टकमात लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये मी कोण आहे, तर मी शिवहोम आहे, शिवहोम आहे असं म्हटलेलं आहे. आणि हे माझं अस्तित्व म्हणजे कोणाचं अस्तित्व, तर शिवाचंच अस्तित्व आहे, माझं अस्तित्व म्हणजे शिवाचं अस्तित्व आहे असं त्यांनी म्हटलं. आणि हे शिव जे आहे ते शक्तीसहित असतं आणि या शिवाची जी शक्ती आहे ती कोण आहे, तर ती नेमकी पार्वती आहे. हे सगळं त्यांना जे बोध झालं ते काशीच्या परिघामध्ये फिरत असताना, भ्रमंती करत असताना बोध झालं असं विद्वान पंडित सांगत असतात, विद्वान अभ्यासक सांगत असतात. आणि त्यातूनच त्यांनी काशी पंचकम एक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फार सुंदर वाक्य मला या ठिकाणी वाचायला आवडेल. बुद्धिर्भवानी प्रतिदेह गेहम साक्षी शिव सर्वगतो अंतर आत्मा. म्हणजे आपल्या देहामध्ये, प्रत्येकाच्या देहामध्ये जी बुद्धी असते ती कोण आहे, तर ती भवानी आहे, म्हणजेच काय, ती पार्वती आहे. आणि जो साक्षी रूप आपल्यामध्ये असतो तो कोण आहे, तो शिव आहे. आणि तोच नाही का आपल्या सर्व आत्म्यांना गती देणारा असतो. अशा पद्धतीने त्याने शिव आणि शक्तीचं म्हणजे बुद्धी आणि आत्मा यांचा कशा पद्धतीनं प्रत्येक देहामध्ये अंतर्भाव आहे हा विचार मांडलेला आहे. आणि हा सगळा प्रवास सुरू असतानाच त्यांच्या मनामध्ये काही सामाजिक गोष्टीसुद्धा आलेल्या आहेत आणि त्या सामाजिक गोष्टीला अनुसरून त्यांनी काही श्लोकांची रचना केली आहे. त्याला साधारणपणे ती श्लोक 12 आहेत आणि म्हणून त्याला द्वादश मंजरी असंही म्हटलं जातं. ह्या द्वादश मंजरीतलं सगळ्यात पहिलं जी मंजरी आहे, म्हणजेच पहिला जो श्लोक आहे तो खूप मार्मिक आहे आणि याच्यातून शंकराचार्य हे कशा पद्धतीने विवेकशील पुरुष आहेत हे सिद्ध होतं. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निहते काले नहीं नहीं रक्षती उकृत व्याकरणे. याचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला म्हणता येईल की हे जे तुम्ही गोविंदाचं नाव म्हणजे भगवंताचं नामस्मरण करा. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की शंकराचार्य हे ईश्वरनिष्ठ आहेत, ते ईश्वराचं अस्तित्व नाकारत नाहीत आणि त्या ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे असं ते या ठिकाणी सांगतात. नामस्मरणाची काय ताकद आहे हे याच्यावर आपण स्वतंत्र काहीतरी चर्चा करता येईल, परंतु ते ईश्वरनिष्ठ आहेत आणि ते ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मानतात. कारण याच्यामागं एक आशय आहे की बाकीच्या ज्या भौतिक गोष्टी आहात तुम्ही त्याच्यामध्ये इतके रमून गेला आहात की तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणता मार्ग मिळत नाही आणि जे मार्ग तुम्ही शोधत असता ते इतके निष्फळ आहेत की त्याला काही सांगता सोय नाही त्याची. आणि म्हणून किमान तुम्ही नामस्मरण करावं अशा पद्धतीचा विचार या सूत्रातून, या श्लोकातून त्यांनी सांगितलेला आहे. त्याचा अर्थ मी असं सांगत होतो की तुम्ही किमान देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, गोविंदाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि महत्त्वाचं, आता खूप महत्त्वाचं आहे, जेव्हा तुमचा मृत्यू येईल तेव्हा ही व्याकरणाचे जे नियम असतात किंवा मंत्रोच्चार असतात हे सगळे काही कामाला येणार नाहीत त्या ठिकाणी. याच्याने तुमच्या जीवनाची रक्षा काही होणार नाही. म्हणजे मृत्यू हे निश्चित आहे. आणि आता आपण पाहतो की कोणी जर आजारी असेल आणि ते असल्यामुळे महामृत्युंजय मंत्र वगैरे वगैरे असे सगळे केले जातात, तर हे सगळं काही की नाही म्हणजे अनावश्यक आहे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी शंकराचार्यांनी मांडलेला दिसून येतो. हा त्यांचा एक विवेकशील त्याचा भाग या ठिकाणी आपल्याला आहे असं सांगता येतं. याशिवाय त्यांनी काही ठिकाणी असं म्हटलं आहे की तुम्ही जेव्हा म्हातारे होऊन जाल, तुमचे
तुमच्याजवळ बळ असणार नाही, तेव्हा हे तुमच्या अवतीभोवती असलेले लोक तुम्हाला कोणी विचारणार नाहीत. म्हणजे अगदी वास्तव परिस्थितीचा सुद्धा त्यांनी आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यातून सुद्धा ते किती विवेकशील आहेत, म्हणजे जे वास्तव आहे ते स्वीकारणारे शंकराचार्य आहेत. नाहीतर ते विनाकारण तुम्ही एक नाही अमर आहात, तुमच्या अवतीभोवती हे सगळे लोक जे असतात ते तुमच्यासोबत परलोकामध्ये येतील, किंवा तुम्ही परलोकाला जेव्हा जाल तेव्हा एक नाही हे सगळं वैभव तुमच्यासोबत येईल, अशा प्रकारचा एक म्हणजे अमान्य करण्यासारखा विचार त्यांनी काही मांडलेला दिसून येत नाही. त्यांनी जे सत्य आहे ते सांगितलेलं आहे, किंवा हे जीवन आहे ते शेवटी मरणार आहात तुम्ही या जीवनामध्ये, आणि या जीवनामध्ये हे सगळे बाकीचे जे लोक असतात ते स्वार्थी असतात. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, तुमच्याकडे बळ आहे, तोपर्यंत ही आजूबाजूची लोक तुमच्यासोबत राहतात. मात्र शेवटी जेव्हा तुमच्या शरीरातून प्राण निघून जातो तेव्हा हे कोणीही लोक तुमच्यासोबत राहणार नाहीत. हे सगळे लोक तुम्हाला विसरून जातील, आणि जेव्हा तुमच्या शरीरातला हा प्राण निघून जाईल तेव्हा तुमचं शरीर जे मृत शरीर म्हटलं जाईल, तेव्हा त्या शरीराला सगळ्यात पहिल्यांदा घाबरणारी व्यक्ती कोण असेल तर ती तुमची पत्नी असेल. अशा प्रकारचा एक वास्तववादी विचार शंकराचार्यांनी मांडलेला आहे. असे अनेक वास्तववादी विचार त्यांच्या या श्लोकांमधून आपल्याला पाहावयास मिळतात. ते म्हणतात कोण पुत्र, कोण पत्नी, हे सगळे नातेसंबंध जे आहेत ना ते एका विशिष्ट हेतूने तुमच्या आयुष्यात आलेले आहेत. आणि म्हणून हा सगळा संसार जो आहे तो कसा आहे, तो विचित्र आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण जे पाहतो सुख दुःखाच्या, त्या सगळ्या गोष्टीला पाहून त्यांनी म्हटले की हे सगळं संसार कसा आहे, चित्रविचित्र आहे. त्याच्यामुळे काही फारसं याच्याविषयी म्हणजे सिरियस होण्याची आवश्यकता नाही. या संसारामध्ये हे सगळं चालणारच आहे, असा एक वास्तव दृष्टिकोन सुद्धा त्यांनी या समाजाला दिलेला आहे. आणि ह्या सगळ्या त्यांच्या या विचाराचा प्रभाव त्यांच्या शिष्यांवर सुद्धा पडलेला आहे. आणि एकदा चर्चासत्र सुरू होतं, आणि त्या चर्चासत्रामधून शंकराचार्यांच्या समोर त्यांचा बसलेला एक शिष्य जेव्हा त्यांच्या प्रेरणेने एक श्लोक गातो, तो श्लोक फार सुंदर आहे. त्या श्लोकाचं मी वाचन करतो. जटिलो मुंडी कुंचित केश, कषाय अंबर भौकृत वेश, पश्यन्ति नच्च पश्यन्ति मूढो, हृदय निमित्तम भौकृत वेश. याचा अर्थ असा आहे की काही लोक जे आहेत ते जटा वाढवतात, दाढी वाढवतात, आणि काही लोक जे आहेत की ते मुंडन करतात. काही लोक असे आहेत की आपले केश वापरून केश ओढत असतात आणि ओढून काढतात. आणि काही लोक असे आहेत की जे गेरू रंगाचे वस्त्र धारण करतात. अर्थात आता आपण ते सगळे लोक जाणतो, पाहतो. आणि हे सगळे जे लोक आहेत ना ते खऱ्या अर्थानं आपल्या उदरनिर्वाहासाठी जगणारे लोक आहेत. हे सगळे उदरनिर्वाहाची साधनं आहेत. हे अशा प्रकारचा विचार त्या शिष्याने मांडला, आणि त्याला दुजोरा शंकराचार्यांनी दिलेला आहे. खरं आहे की हे सगळं जे आहे अशा साधू म्हणून आपण जे पाहतो, दाढी वाढवलेले, जटा धारण केलेले, किंवा भव्य वस्त्र घालून फिरणारे, या सगळ्या लोकांचं हे उदरनिर्वाहाचं साधन आहे असं शंकराचार्यांच्या समोर त्यांचा शिष्य म्हणतो. आणि याला दुजोरा शंकराचार्यांनी दिलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं एकंदर शंकराचार्यांचं व्यक्तिमत्व आपण जर पाहत गेलो, म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते उपनिषदाचे पुरस्कर्ते होते, आणि नंतर या समाज जीवनाचा ते अनुभव घेत गेले. नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये ब्रह्मतत्वाऐवजी शिवतत्वाचाही पुरस्कार झालेला दिसून येतो. त्या ठिकाणी ब्रह्मासोबत जी माया होती पूर्वी, ती माया निरसन पावते असं ते म्हणत होते. नंतरच्या काळामध्ये शिव आहे, त्या शिवासोबत शक्ती राहते असंही ते म्हणतात. म्हणजे त्यांच्या विचारामध्ये कशा पद्धतीनं परिवर्तन होत गेलं. आणि शेवटी म्हणजे भजगोविंदम सारख्या ग्रंथाला पाहिल्यानंतर तर असं वाटतं की त्यांनी समाजासाठी विचार अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि समाजाला या आध्यात्मिक वाटचाल करू घालण्यासाठी किमान नामस्मरण हा एक मंत्र आपण दिला पाहिजे अशी त्यांची भावना झाली. हे सगळं विवेकशील आहे. त्यांच्या कुठल्याही साहित्यामध्ये अंधश्रद्धा दिसून येत नाही की म्हणजे तुम्ही असं केलं तर तुमच्यासोबत असं होईल, तुम्ही असं केलं नाही तर ते तसं होईल, अशा प्रकारची काही अंधश्रद्धा नाही. त्यांनी कुठं की नाही प्रसाद चढवा, नारळ फोडा, काही आणखीन जे काही धार्मिक कर्मकांड सांगितले जातात अशी कुठलीही राशी भविष्य किंवा तुम्ही आज ग्रहण आहे म्हणून असं करा, तुम्ही आज घराच्या बाहेर पडू नका, तुम्ही हे करा ते करा, असे काहीही विचार त्यांनी सांगितलेलं जाणून येत नाही. ते एक विवेकशील व्यक्तिमत्व आहे असं या ठिकाणी जाणवतं.
धन्यवाद.